गाणी टिकून मंदार जाधव. चालू सामन्यात लाईन मध्ये काम करत मंगेश भोरड अविनाश भोरड दोन्ही साईडला जे मंडळाच्या कार्यक्रम विनंती आहे कृपया या उभं राहायचं. तुमचा IBS अच्छा आमच्या कबड्डीच्या नवनिर्वाचित चिपळूण नगरपालिका सन्मानपूर्वक व्यासपीठ घेऊन येते. चिपळूण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय घोटाळ, नवनिर्वाचित नगरसेविका वैशाली कदम, संजय घोटाळ साहेब, वैशाली कदम मॅडम, दोन्ही चिपळूण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक. धन्यवाद सर. कालचं सत्र खूप गाजवलंय. जो संघ अडचणीमध्ये होता तिथे मात्र आणण्याचं मोठं काम मंदार जाधवच्या माध्यमातून आणि स्पेशलिस्ट याची भूमिका खूप मोठी. तिथे मात्र पाहिजे शब्द पाहिजे तर संचार बोलत काम देखील आहे. इथे मात्र पाहिजे तर परतीचा प्रवास देखील चालू राहिला. जर्सी करा कालचं सत्र याने देखील गाजवलंय. जर्मन मेडिकल टीम करिता पाहिजे तर कालचं सत्र याने खूप सारं गाजवलंय. युवा यंगस्टर यांची भूमिका कालच्या सत्रामध्ये खूप चांगली राहिली. नक्कीच आपल्याला पाहिजे याच्या चढाईपट्टीमध्ये चढाईच्या मागे खूप सारी चांगली चढाई राहिली गेली. खूप आपण पाहिजे तर दर्शिका मग 11 चढाईपट्टी देखील आपल्याला पाहिजे देखील कॅडो खास आहे की गाडी डीप करता चांगली कामगिरी जोखीम परवा कुठे चाललाय कॅडो आपण पाहिजे खूप सारे टॅकल्स त्याच्या माध्यमातून पाहिजे भेटतात. एक ऑलराऊंडची भूमिका खूप मोठी राहिली. मला मिल राहिले आपल्या संधीचे दिशेने परत चांगली कामगिरी केली. जर्मन चढाईला सुरुवात आहे. 6 क्षेत्ररक्षणा बोनस ऑन देखील बोनस ऑनच्या भूमिकेत डिफेंडरला बाद करणे की बोनस गुण टिपून आपल्या संचाकडे परतणार हे देखील पाहण्यासारखे. विराज कदम पाहिजे गेलं तर देखील बोनस ऑन आहे. मागील चढाईमध्ये मंदार जाधव टू ऑन याच्या चढाईमध्ये जगडलं गेलं होतं. ही चढाई मंदार जाधव करिता देखील खूप महत्त्वाची राहील. चढाई केली गेली संस्थेच्या दिशेने थोडंसं वाटचाल केली गेली. पण पाहिलं तर पहिल्या सेमी फायनलचा दरार देखील पाहिजे. सेमी फायनलचा पहिला दरार दुसरा मॅच कोण रंगवला उत्तर संघ के मॅच मध्ये फायनल साठी सिंपलीने कंट्रोल टीम करिता खेळण्याच्या दृष्टिकोनातून पाहायला भेटेल. त्याच्याकरिताही झुंज आहे, त्याच्याकरिता माहिती करेल आहे. त्याच्याकडे पाहिजे त्यांना जर्सी क्रमांक आहे. आज सुरुवात थोडीशी शांत राहिली या चढाईपट्टीची. सतत याने खूप सारा गाजवलं, खूप सारे इशारा आला गेला. महाजमध्ये नक्कीच मागील चढाईमध्ये मंदार जाधवला जगवलं गेलं होतं. याच मंदारने कामचं सत्र गाजवलं निवडच्या भूमिकेत असेल थोडीशी प्रयत्न केला गेला. सेमी फायनलच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं यामध्ये थोडीशी शांतपणे सुरुवात केली गेली. जिथे मात्र जर आपल्याला माहिती आपला संघ फायनलच्या गोष्टीवर पोहोचलोच असेल. हा मॅच देखील खूप महत्त्वाचा राहील. सुरुवात केली गेली. रोशन गजमान चढाईपट्टी चढाई केली सज्ज असेल. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिले गेले तर ऋतिक गजमान यांची भूमिका नाहीये. नक्कीच हे देखील खूप महत्त्वाचं कोप्रशिक्षकाची भूमिका ऋतिक गजमानच्या माध्यमातून चांगली राहते. परंतु आजच्या केंद्रावर गाण्याच्या खात्यामध्ये पाहिजे तू इशारा आला गेला. जर्सी क्रमांक 6 पहिले गेलं तर मागील बाहेर गेले त्या मॅचमध्ये विराज आणि गणेश दोघांची भूमिका चांगली राहते मध्यरक्षकांची. केंद्राला गाणी टीम करिता मात्र इथे मात्र पाहिजे तर जर्सी क्रमांक 6 देखील खास खेळू आहे. त्यानंतर जर्मन खेळी टीम करता त्याची जर्सी क्रमांक 2 हा देखील खेळाडू खूप गाजला आणि अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्या आणि सर्व स्पर्धेचा विक्रम त्याच्या पाठीशी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी खूप मोठी चांगली कामगिरी राहिली गेली. या छोट्या टीमसाठी आणि 70 किलो कबड्डी बसनीगड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा 2014 पुढे शहर पाहिले गेले तर टुर्नामेंटचा इशारा आला गेला. पाहिले गेले तर रोशन गोलमाला संधी एक बरोबर पाहिजे तर आपण खेळू
रोशन नंतर बाहेर रोशनने चांगली कामगिरी करायला लागली या मॅच मध्ये इथे मात्र पाहिलं गेलं वाटलं असं सुरू होत आहे डायरेक्ट एक गुंडूच्या खात्यामध्ये हा खेळाडू फास्ट आहे आणि हा खेळाडू आहे त्याच्या प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये या सर्वांनी ग्रुपचं डॅशबोर्ड लावलं गेलं आपण डॅशबोर्ड कसं लावलं गेलं तसं खेळ देखील चांगला राहिलं आणि या उपयोजित आज देखील या खेळाडूकरिता 500 रुपयाचं डॅशबोर्ड लावलं गेलं पालन देखील आपण पाहिलं तर 500 रुपयाचा चांगला खेळ केला गेला कालच्या सत्रामध्ये देखील ज्या प्रकारे टीमची वीक जोड होता तिथे मात्र याकडे चांगले त्यापर्यंत पाहिलं तर रोशन आहे प्रत्युत्तर देण्यासाठी देखील सज्ज आहे तिथं पाहिलं तर रोशन भूमिका देखील चांगली राहील या मॅचमध्ये त्यांचे ब्रदर्स नाहीत कोणती गजबन प्रशिक्षकाची भूमिका चांगली असते ते स्पर्धेसाठी जोडलं नाही पाहिलं गेलं तर क्रमांक 6 जर्मन पोलिटिकल प्रशासनचे सांगितलं तरी मागाशी व्हिडिओ आवाज जाईल म्हणून त्याला बोलत अरे म्हणतो काय करायचं आहे इशारा गेला सुपर टॅकल ऑन आहे पाहिलं गेलं तर या स्पर्धेकरिता शेवटच्या क्षणी आपण देखील पाहायला भेटते जर्मन केला गेला आवश्यकता आहे तो राहिला नाहीये आयोजकांचा माहिती ग्राउंड आहे परंतु अंदाज आहे कबड्डी खेळला गेला त्याच्यामध्ये प्रतीक्षा बाकी आहे तशा पाहिलं गेलं तर प्रयत्न केला आपण पाहिलं तर या स्पर्धेचा खास आकर्षण जर आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू सिलिंग फॅन सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू सिलिंग फॅन आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू करिता आकर्षक कूलर हे चषक आहे आणि नक्कीच जर कूलर फॅनचा कोण मार्केट करणार कोणता दावेदार खेळाडू असतात त्या मॅच मध्ये हे देखील पाहण्यासारखं आहे कोणता खेळाडू दावेदार होण्याची भूमिका आहे बंदर कोर्टच्या बाहेर आहे बंदरला कोर्टच्या आतमध्ये आणलं जाईल का रोशनच्या माध्यमातून रोशनवरती देखील जिम्मेदारी आहे या मॅचची रोशनला इथे मध्ये जगलं होतं आपल्या देखील संघामध्ये स्थान नाहीये बोनस ऑन आहे बंदर प्रयत्न आपण नंतर रोशन प्रयत्न करतो या माध्यमामध्ये पुरेपूर वापर देखील केला जातो चढाईला सुरुवात आहे रोशन रोशन गावामध्ये खूप सारं रोशन आहे रोशन 5 गुण असेल होण्याचा इशारा आहे जर्मन केडी होण्याच्या भूमिकेत क्रमांक 9 आहे खूप सारा खेळाडू गाजलाय आणि सारा कोपराची माध्यम देखील राहिली गेली या मॅचचा आस्वाद घेतात कॉर्नेसमॅनचं एकूण कमी करा पाहिलं गेलं तर सारे प्रेक्षक आणि खास करून या स्पर्धेचा महिला वर्ग सुद्धा आस्वाद घेतोय कारण आज त्यांचा आयोजक आहे आज त्यांचे चांगले खेळाडू खेळताना पाहायला भेटतात आज संघाच्या बाहेरच्या पाठवत जातो महिला प्रेक्षक जात नसतात आज तुम्हाला संधी आज तुम्ही जेवढा चेहरा करणार तेव्हा तुमचा संघ जेवढं जास्ती खेळणार या मॅच आघाडी आहे आता नक्कीच लीड क्रॉस करतात फर्स्ट हाफचा मॅच देखील चालू आहे तशा प्रकारे पाहायला गेलं तर या संघामध्ये दोघांना भेटतात अँकल असतील चढाई असतील राहिली गेली पाहिलं गेलं तर विराज त्याच्यामध्ये पाहू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण आहे की ज्या खेळाडूची सुरुवात चांगल्या टॅकलची केली गेली कालचा खेळाडू जो खास होता त्यामध्ये जगण्याचं काम विराजच्या माध्यमातून चांगलं राहिलं गेलं इथे मात्र पाहिलं गेलं तर तिचा प्रवास आणि नक्कीच आपल्या संचालक दोन आपल्या चढाईपट्टू चढाईकरता सज्ज देखील आहे दोन्ही टीम आपण त्याचा स्ट्रॅटेजी वाढायचा इशारा आहे रोशन करतो मागील चढाईमध्ये हा चढाईपट्टू खास राहिला गेला शेवटच्या क्षणी जर्मन लेडीजला
दोन्ही टीमची स्ट्रॅटेजी खूप चांगली राहिली गेली. इथे मात्र पाहण्यासारखं मॅच आहे. बोनस ऑफ द राईट या थोड्या चांगली कामगिरी करावीच लागेल. आजच्या सत्रामध्ये थोडीशी कामगिरी कमी केली आणि नक्कीच साडेपट्टूला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावीच लागेल. महाराष्ट्रामध्ये विराज कदम जर्सी क्रमांक 2 जर्मन खेळाडूचा हा खेळाडू क्लास आहे. दोन्हीमध्ये महत्त्वाचा मॅच रंगेल यात काही शंका नाहीये. इथे मात्र पाहिलं गेलं तर मतदार जाधव आहे चढाईपटू चढाई करता सज्ज आहे. आता सत्र मतदारांनी देखील थोडंसं निराश केलं. कालचा सत्रातला मॅच तो शेवटचा रंगला गेला. इथे पाहिलं गेलं तर दिशेने वाटचाल करण्याची संधी पाहिलं गेलं तर जर्मन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित केटी शिवणवाडी भव्य असत. अजून 8 डॉक्टर घालायचं कॉपरेट नाही तेच केलं पकडसाठी भोईराज टूर्स ट्रॅव्हलरचे सर्वेसर्वा कुमार पवन भोई यांच्यावर आकर्षक दर्शक लावण्यात आलं होतं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं सन्मान करायचं चान्स त्यांच्याकडून आपल्या स्पर्धेला सर्वोच्च पकडसाठी आकर्षक चषक उपलब्ध झाले. ते भोईराज टूर्स अँड ट्रॅव्हलरचे सर्वेसर्वा कुमार पवन भोई प्रकाश नारायण शिवराम राजाराम गणपत शिवराम उपस्थित आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांना सन्मान करून भाषण घेऊन यायचे. अरे तो आउट का झाला मग अशी माहिती आहे काय जागा लावणे जागा एकाला होईल ये बाई इकडे खाल्लं ये हे आता अक्षय जाणार आहे. अक्षय जाईल याच्यावर पण मशीन एवढ्या करणार आहे ये असले तर आहे ना प्रेशर पण असतं. सुपर टॅकल ऑन आहे या मॅच मध्ये. चढाईमध्ये मतदारांना रोखले गेले होते. या चढाईमध्ये पुरुष मंदार प्रयत्न केला जाईल का पुरुष आपण आपल्यासाठी जिथे मात्र पाहिलं गेलं तर पुरुष पकडले गेले भूमिकेत संघ पाहायला भेटतो. हा खेळाडू खास आहे क्लास करेल का हे देखील पाहण्यासारखं इथे मात्र संधी असेल जर्सी क्रमांक 2 ला पुरुष नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आपल्या संच डिफेन्स आहे मॅच मध्ये. सुपर टॅकल ऑन आहे जर्सी क्रमांक 5 विराज आहे. इथं आपण पाहिलं गेलं तर त्यांच्यावर थोडासा टाइम वेळ घेतला गेलाय. आयुष्याच्या पद्धती खूप सारा वेळ खर्च केला जात असतो. कबड्डीच्या पद्धती जेव्हा टीमकडे आघाडी असते मात्र नक्कीच गेलं तर 100 ऑनलाईन करीता जर्सी क्रमांक 2 आहे. हे नक्कीच खेळू काहीतरी करणार आहे काही शंका नाही. पण तू करताना पाहिलं दिसतं की या बाजूकडे हे देखील पाहण्याचं नक्कीच उपरक्षक जर्सी क्रमांक 12 इथे मात्र आवश्यकतेनुसार नक्कीच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली गेली. सुपर टॅकल ऑन आहे. मागील चढाईमध्ये मतदारांनी चांगली कामगिरी केली खेळाडूंचे मात्र पास झाला गेलाय. इथे मात्र पाहिलं गेलं तर संचमध्ये देखील परंतु जर्सी क्रमांक 3 मंदार जाधव पाहिलं गेलं तर स्कोरबोर्ड जर पाहिलं तर ग्रुप 11 गुणांवरती नक्कीच जर्मन केटीचा टीम आहे. मंदार आहे. मागील चढाईमध्ये मंदारने घेऊन टिकला गेला होता. या चढाईमध्ये थोडीशी बासी जाणवली गेली काय टीम करीता. जर्सी क्रमांक 12 इथे मात्र शेवटच्या क्षणी या मॅच मध्ये उपलब्ध नाहीये. शेवटच्या क्षणी गोपरक्षक जर्सी क्रमांक 12 कामगिरी चांगली राखी. जर्सी क्रमांक 6 रोशन पाहिलं तर आघाडीवरती केदार गाण्याचं टीम पाहिलं तर इथून पुढे देखील चांगली जर्मन कला क्रीडा
क्रीडा व सांस्कृतिक मंडळ देवी शिवगंगे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेला आमच्या भारतीय ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आनंदजी आदवडे उपस्थित आहेत. त्यांच्या देखील मंडळाध्यक्ष संजय शिवगण यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आनंदजी आदवडे यांचा यथोचित सन्मान करायचे. वाडीतील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय अनंतजी आदवडे आपला सन्मान स्वीकारतात. सन्मान करतात मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिवगण. चांगले गुण टिपले होते. इथे मात्र दूर ओढायची भूमिका आहे. इथे मात्र पाहिलं तर 2-1 2-2 आहे. दूर ओढायच्या भूमिकेत वंदर जाधवने आतापर्यंत चांगली कामगिरी केली गेली. या क्षणी इथे मात्र पाहिलं तर गोपाळ शिवगण यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान करतील. सिद्धेश शिवगण याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते गोपाळ शिवगण यांचा सन्मान करायचा. सिद्धेश शिवगण गोपाळ शिवगण यांचा पुष्पवृष्टीने सन्मान करावा. चालू झालं यांना विनंती आपण राजाराम शिवगण यांचा पुष्पवृष्टीने सन्मान करावा. नक्कीच इथे मात्र पाहिलं गेलं तर इथं गाडी टीम आघाडीवरती राहायला गेलाय. जर्मन गाडी टीम संधी उपलब्ध करण्यासाठी हे देखील पाहण्यासारखं आहे. संघामध्ये पण पाहिजे गाडीची टीम आहे. इथे मात्र पाहिलं तर शेवटचे 5 मिनिट्स 5 मिनिटाचा खेळ बाकी. 21 गुण केदारनाथ गाणे आणि जर्मन केली 11 गुण. 10 गुणांच्या गाडी क्रॉस करायचा प्रयत्न होणार आहे. या मॅच मध्ये बंदाने जी जान लावली केदारनाथ गाणे टीम करिता लढाईच्या माध्यमातून बंदाने खूप चांगला खेळ केला गेला. जर्सी क्रमांक 2 बरोबर जर्मन खेळाचे छोटे युवा जे घडता इथून पुढे देखील पाहायला भेटतील जर्मन खेळाच्या प्लेइंग 7च्या भूमिकेत. परंतु छोटे खेळाडूंच्या माध्यमातून आपण आपल्याला एक शो मॅच देखील पाहायला भेटेल. 4 मिनिटाचा खेळ बाकी या मॅच मध्ये. 4 मिनिटांमध्ये इथून पुढे देखील कामगिरी केली जाईल काही देखील पाहण्यासारखे. आघाडीवरती केदारनाथ गाण्याचा टीम आहे. हा मॅच संपला की बरोबर शो मॅचचा देखील आपला शो मॅच पाहायला भेटेल. जर्मन खेळाचे सर्व युवा खेळाडू सर्व छोटे खेळाडू सर्व छोटे खेळाडू सज्ज राहायचे. मॅच संपण्यासाठी काही मिनिटाचा खेळ बाकी. त्यांचा पाय देखील पाहण्यासाठी खूप जण आक्रमक आहेत. आमचे स्पर्धा राहुल देखील गाजवली. 3 मिनिट्स शेवटचे 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे. जवळजवळ पाहिले तर केदारनाथ गाणे टीम आघाडीवरती राहिला गेला. आघाडी कायम राहिली गेली. जर्मन केली टीमने थोडासा बदला पाठी राहिला गेला. या स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलेच भेटले नाहीये. सगळी बाहेरचं दुसरं करत आहे. सिद्धिविनायक कळकोली टीम करिता कोणता संघ फायनल दृष्टीकोन पाहायला भेटेल. जवळजवळ केदारनाथ गाणे टीम आपल्याला विजेच्या दृष्टीकोनातून पाहायला भेटतो. कबड्डी माझे कबड्डीचा संघ आहे. कबड्डी भूमिका आहे. बंदर आहे या मॅच मध्ये बंदर सुपर टॅकलची भूमिका आहे. चांगला खेळ केला गेलाय. प्रेक्षकाला इथे मात्र बाद केलं गेलं. इथे मात्र पाहिलं गेलं तर भूमिका चांगली आकारावी लागेल. इतर गाणे टीम एक चांगला दर्जाचा आजचा सेमी फायनल दुसऱ्या मॅच मध्ये चांगला खेळ केला. शेवटची 2 मिनिटाचा खेळ बाकी. आजचं सत्र 2 मैदानाच्या भागामध्ये केदारनाथ गाणे टीम
विजय टीमचा हार्दिक अभिनंदन.